पुरी झाली का पैशाची व्यवस्था? बाबा सोय नाही झाली अजून. पैशांची सोय तिकडेच नाही का होणार? पुरी माझ्या परीने मी लय धडपड केली पण काय बी फायदा नाही. एक माणूस असा नाही राहिला ज्याच्या पुढे मी हात पसरले नाहीत. गावातले लोक म्हणतात तू आमदाराचा सासरा आहेस, तुला पैशाची कसली कमी. वाकनीस काका तुमच्याकडे थोडा वेळ आहे का? माझं एक महत्वाचं काम होतं. फार काळजीत दिसताय तुम्ही, काही सिरियस आहे का? वाकनीस काका मला फोनवर नाही सांगता येणार. आपण प्रत्यक्ष भेटून बोलायचं का? हो का नाही. काही साक्षीदार आम्हाला भेटले ज्यांनी मंजिरीला शेवटचं पाहिलं होतं. तुम्ही जर आम्हाला या प्रकरणातील सविस्तर माहिती दिली तर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला आम्हाला मदत मिळेल ज्याने हा भयानक गुन्हा केला. मंजिरी थोरातला एका सफेद रंगाच्या गाडीत बसताना या आय विटनेसने पाहिली अशी माहिती पोलिसांकडून मिळाली. त्या दिशेने आपण अधिक तपास करत असतो. या आय विटनेसच्या जबानीच्या आधारे गुन्ह्याचा माग काढणं अधिक सोपं झालंय. विक्रांत दादा, सगळं काही ठरल्याप्रमाणेच घडतंय. आपलाच एक माणूस आय विटनेस म्हणून पोलिसांकडे पोहोचलाय. तो अगदी पडवल्यासारखं पोलिसांसमोर बोलू. नरसिंह किल्लेदाराच्या गळ्याभोवती फास आता एकदम घट्ट आवळ लागली. आता आपल्याला दोन गोष्टी केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे तू पोलिसांना जाऊन ते मंजिरी आणि तुझ्या भेटीबद्दल सांगणार होतास ना, ते आता तू अजिबात जाऊ नकोस. कालपर्यंत ते ठीक होतं पण आता पोलिसांना आय विटनेस मिळालाय आणि आता जर जाऊन तू पोलिसांनी सगळं सांगितलंस तर त्यांचा संशय तुझ्यावर वाढेल. मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. तुला दिसत नाहीये का आम्ही इथे महत्वाचं बोलतोय आणि खूप खूप महत्वाचं बोलतोय. मी आता कुठली गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. माझी मनस्थिती वेगळी आहे. कळत नाहीये का तुला? जा इथून जा. साहेब काही बोलले का? कारण मला थोडा उशीरच झाला म्हणून म्हटलं. नाही ते काही नाही बोलले. माझं काम होतं ना तुमच्याकडे. मी आधी साहेबांना भेटून होतो मग तुमच्याशी बोलतो. वाकनीस काका त्यांच्याच कानावर घालायच्यात मला काही गोष्टी. अहो जानकी वहिनी, तुम्हाला माहिती नाही आज काय झालंय ते. वाकनीस काका तुम्हालाही माहिती नाही आई. मी आधी साहेबांना भेटून येतो मग तुमचं काय ते बघूया. मला माफ करा. मंजिरीच्या खुनाचा तपास CID कडे दिला जावा अशी मागणी केली आहे कमिशनरांकडे. काय कोणी केली ही मागणी? माता महिमावती. साहेब, या महिमावती आपल्या बाबतीत जेवढी काही बातमी छापून आणता येईल तेवढी आणण्याचा प्रयत्न करते. पण त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध? जेव्हापासून माई साहेबांनी हे आंदोलन सुरू केलं तेव्हापासून त्यांच्याबरोबरच आहेत त्या. एक मिनिट. ही बातमी केवळ आमच्या आणि आमच्याच न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. खुनाच्या रात्री मंजिरी थोरात एका 6 नंबरच्या पांढऱ्या गाडीमध्ये बसताना त्यांनी बघितले. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की 6 नंबरच्या गाड्यांची मालकी शहरामध्ये फक्त एकाच व्यक्तीकडे, ती म्हणजे आमदार नरसिंह किल्लेदार. अहिल्याताई वामनदादा कुठे आहेत? माझी आता अडचण झालीये. मला त्यांचा सल्ला हवा होता. तुझ्या आईचा आजारपण ही तुझी अडचण असू शकते, आमची नाही. ते रमावतीला गेलेत बँकेच्या कामासाठी. मी तिकडे जाऊन त्यांना भेटूच शकते. ते कामासाठी गेले. तिथे जाऊन गोड गोड बोलून बँकेवर दरोडा घालायला लावणार आहे? त्यापेक्षा ना तू एक काम कर, माझ्या नवऱ्याला त्रास देण्यापेक्षा जा जरा पलीकडच्या रूम मध्ये आणि स्वतःच्या नवऱ्याला त्रास दे. लेखी ऑर्डर्स आहेत का तुमच्याकडे? एका आमदाराला खुनाच्या चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? मला त्याची कल्पना आहे साहेब. मंजिरी थोराची डेड बॉडी जेथे सापडली तिथे काही वेळापूर्वी ज्या पांढऱ्या गाडीमध्ये त्यांना बसताना बघितलं त्या गाडीचा नंबर आणि वर्णन तुमच्या गाडीशी तंतोतंत जोडतंय. तुम्हाला असं म्हणायचंय का की मंजिरी थोरातचा खून मी केलाय? माफ करा साहेब, मी काही असे म्हटलेले नाही. तुम्ही फक्त कोऑपरेट करा. 1 तासामध्ये चौकशी पूर्ण होईल. काही बोलायच्या आधी मला माझ्या वकिलांशी बोलावं लागेल. ठीक आहे साहेब, उद्या 11 वाजता पोलीस स्टेशनला या. येतो मी.